अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरणावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे। आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे। डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, क्रीडा, कलाकार, उद्योजका, नेत्या अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कौशल्य कर्तृत्वाच्या जोरावर समाजात स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। आपल्या देशाच्या हेड ऑफ द स्टेट या महिलाच आहे। आपल्या भारताच्या अर्थमंत्री या महिलाच आहे। अध्यक्ष महोदय, महिला सक्षमीकरण हा कोणताही समाजाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मुख्य आधारस्तंभ आहे। देशाच्या विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही योजना विशेष उल्लेखनीय आहे। या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळत असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठी मदत या ठिकाणी झाली आहे। तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्यभरात महिला बचत गटाचे मजबूत जाळे या ठिकाणी उभे राहिलेले आहे। लाखो महिलांनी स्वयंरोजगार, लघु उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला आणि सेवा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये नेतृत्व गुण, आर्थिक साक्षरता आणि सामाजिक जागरूकता वाढताना दिसत आहे। महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। उदाहरणार्थ, महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया योजना अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तसेच मातृ आरोग्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सारख्या योजनांमुळे गरोदर मातांना आर्थिक सहायता मिळत आहे। अध्यक्ष महोदय, सर्व सकारात्मक बाबी असल्या तरीही आजही महिलांना काही प्रमाणात असमानतेचा सामना करावा लागतो आहे। आजही महिलांसाठी बऱ्याचशा समस्यांचं मूळ कारण म्हणजे त्यांची आर्थिक परनिर्भरता। ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे। देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 48% महिला असून त्यापेक्षाही केवळ 1/3 महिला नोकरीत किंवा व्यवसायात सहभागी आहेत। याच परिणाम म्हणून भारताच्या GDP मध्ये महिलांचे योगदान केवळ 18% आहे। देशातील महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर राजकारणात महिलांची संख्या अजूनही खूप कमी आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय संसदेत केवळ 13.63% महिला आहेत, तर जागतिक स्तरावर संसदेत महिलांची सहभागिता 25% जास्त आहे। त्याचप्रमाणे न्यायालयातही महिलांची संख्या समाधानकारक नाही आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयामध्ये असलेल्या न्यायाधीशांसमोर 11% महिला आहेत। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागात महिलांना अजूनही रोजगाराच्या संधी मर्यादित आहे। अनेक ठिकाणी महिला बचत गटांना उत्पन्न विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे। कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाची कमतरता, उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण आणि शासकीय योजनांची माहिती न मिळणे या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही चिंतेचा विषय बनलेला आहे। महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि घरगुती हिंसाचार घटना पूर्णपणे थांबलेल्या नाही आहेत। त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारणे, पोलीस यंत्रणा मजबूत करणं आणि जलद न्याय मिळवून देणं ही काळाची गरज आहे। अध्यक्ष महोदय, विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये
मी ग्रामीणचे आमदार आहे आणि त्या माध्यमातून तालुक्यातील महिलांच्या प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते। मी ग्रामीण भागात फिरत असताना ग्रामीण भागामध्ये ज्या उमेदच्या महिला आहेत आणि त्या उमेद अभियानाअंतर्गत अनेक महिला बचत गट सक्रियपणे त्या ठिकाणी कार्य करत आहे, परंतु त्या महिलांना ज्या दर महिन्याला त्यांच्या बैठका असतात, ज्या मीटिंग असतात, त्या मीटिंग घेण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसंघ कार्यालय असणं अतिशय आवश्यक आहे। तालुक्यामध्ये एकाही गावामध्ये त्या ठिकाणी ग्रामसंघ कार्यालय नाही आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये त्यांना एका दिवसासाठी ते कार्यालय घ्यावं लागतं आणि बरेच ग्रामपंचायत सरपंच त्या ठिकाणी त्या महिलांना कार्यालय देत नाही। त्यावेळेला त्या बैठका घेण्यास त्यांना तिथे अडचण येते। त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करते की या महिलांना जर आपण प्रत्येक ठिकाणी ग्रामसंघ कार्यालय उपलब्ध करून दिलं तर त्यांना त्या ठिकाणी मोठा हातभार आपल्या मार्फत या ठिकाणी लागेल। आणि अध्यक्ष महोदय, महिलांना सक्षमीकरण केवळ सामाजिक न्यायाचा प्रश्न नसून तो राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे। महिलांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षिततेचा रोजगार आणि नेतृत्वाच्या संधी दिल्यास समाज अधिक सक्षम होईल। म्हणून या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी शासनाकडे या ठिकाणी ठोस मागण्या करते। महिला बचत गटाचं उत्पादन आणि विक्रीसाठी राज्यस्तरीय बाजारपेठ व ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा। ग्रामीण भागातील महिलांसाठी अधिक कौशल्य आणि विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत। महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा आणि हेल्पलाईन अधिक प्रभावी करावी। कन्नड तालुक्यातील उमेद महिलांसाठी ग्रामसंघ कार्यालय इथे उभारण्यात यावे। महिलांसाठी, उद्योजकांसाठी कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। आणि अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला या ठिकाणी निदर्शनास आणून देते की पुणे जिल्ह्यातील शिऊर तालुक्यातील डोकसांगवी अंतर्गत पाचगे वस्ती म्हणून लाईफ केअर सेंटर हॉस्पिटलमध्ये PCPNDच्या कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार दिनांक 5 मार्च रोजी उघडकीस आलेला आहे। तर ह्या गोष्टीकडे सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष देणं फार गरजेचं आहे। गर्भलिंग निधनासाठी कोणत्याही मोठ्या मशीनऐवजी मोबाईल ॲपचा वापर केला जात असल्याचे समोर आलेले आहे। तर ही बाब लक्षात आणणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी सरकारचं लक्ष एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छिते। तसेच शासनाने माझी मुलगी ही हेल्पलाईन तक्रार प्रणाली सध्या बंद असल्याची माहिती मिळत आहे व मुलीच्या संरक्षणासाठी अशा बेकायदेशीर प्रकारची तक्रार नोंदवण्यासाठी ही प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, फक्त माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघातच नाही तर अनेक मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। तर याकडे सुद्धा शासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। परत एकदा आपल्या तमाम महिला भगिनींना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।